तिथे आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईंट असतील. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. आदेश पाटीलच्या बॅटमधून 2 धावा. श्रेयस 11 कर्णेर टीम जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. व्हेरी नाईस बॅटिंग संतोषजी मडवी. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण सातत्याने आपण पाहिलं एक नामवंत खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळतोय. टायगर अभी जिंदा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास दाखवला गेला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न सुधीरचा होता. शेखर हिरगोडे सर वळतायत आणि या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अंकित पवार आम्हाला दर्शवतात की 4 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सुनील. सुनीलचा बॉल. सुधीर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डिंग खराब. 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. सिंगल डबलला महत्व दिलं गेलंय आणि क्रिकेटमधील हेच बेसिक आहे. जसं आपण पाहिलं की प्रत्येक जो तो नवीन फलंदाज येतो, नवतरुण खेळाडू येतो, षटकार मारण्याच्या तयारीमध्ये असतो. 1 षटकार 2 षटकार मारल्यानंतर त्या फक्त रील्स बनतात. परंतु आपल्या संघाचं काय, या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आपल्या संघाची जबाबदारी जाणून आपण जर सिंगल डबल आणि षटकार चौकार जर मारले तर त्या रील्स बनल्या तर त्या मनाला सॅटिस्फाईड करून जातात. त्यामुळे सिंगल डबलला महत्त्व देणं तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. मोहित मडवी फेकी करतायत. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळतोय. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवरून 6 वरून 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. कालच्या दिवसात पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 धावा होऊ शकल्या नाहीत. म्हणजे सिंगल डबलला महत्व दिलं नव्हतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. बिमरच्या स्वरूपात ही धाव मिळेल. एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने 8 वर जाऊन पोहोचले गेली. आदेश पाटीलला ही सुवर्ण संधी होती परंतु त्या संधीचं सोडणं करता आलं नाही. आता फ्रीडचा बॉल आहे. यावेळेला पुन्हा एकदा नामी संधी दौडून आले. गोलंदाज सुनील आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुनीलचा बॉल यावेळेला फुल टॉस होता आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6 षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. अतिशय चांगला फटका होता. फुल टॉस बॉल होता आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला भेदून चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. आपण पाहतायत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार तडका पाहायला मिळतोय. सीझन 5 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली आदेश पाटील आणि सुधीर यांच्या माध्यमातून.
राकेश 2 षटक 18 रन 4 विकेट्स आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये 7 डॉट बॉल म्हणजेच राकेश अतिशय चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी आता ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात. चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेला आपण पाहतायत स्टेप आउट झाले होते आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे, परंतु इथे उजव्या हाताचे फलंदाज जास्तीत जास्त शैलीदार फलंदाज पाहायला मिळतात. फार कमी प्रमाणात एका संघामध्ये आपण पाहिलं तर 1 ते 2 मोजके डावखुऱ्या हाताचे फलंदाज पाहायला मिळतात या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना राकेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. त्याचा इकॉनॉमिकल पाहिला तर फक्त आणि फक्त 6चा इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळतो गेल्या 2 ओव्हर मध्ये, म्हणजे 1 मॅच मध्ये. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल होता, सरळ चेंडूला पाठवलंय. 6 धावांकरता गुड शॉट, वंडरफुल टायमिंग. 6. इलेव्हन कणेर टीमची जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. राकेश आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. लाईन अँड लेंथला विसरलाय की काय, हे दृश्य आतापर्यंत थोडंफार पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात 30-35 धावा आदेश पाटील यांनी सांगितल्या होत्या आम्ही वसूल करू. चांगला बॉल होता, क्विकली स्टंपिंग केली आणि फलंदाज बाद होताना सुधीरला परतावं लागेल. वॉड स्टंपिंग अतिशय चांगल्या पद्धतीने यष्टीचित केलं. यष्टी रक्षकाने फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट. सुधीर फास्ट, फास्टर अँड फास्टेस्ट अशा पद्धतीने विदिन सेकंदामध्ये MSD ची आठवण करून देणारा हा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. फार तीक्ष्ण असावं लागतं. अशा पद्धतीने आपण सातत्याने पाहिले. कित्येक विकेट किपर संजय नावाचे म्हणजे संजय घरत त्यांना सुद्धा आपण सातत्याने पाहिले शिवनसेट टीम मधून खेळताना. थोडासा खोलवर चेंडू होता. बॅटची एज पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्विकली फेके होते. तेवढ्याच तत्परतेने 1 रन स्मार्ट सिंगल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर. धावा आता मात्र थांबलेत. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. प्रथम बॅटिंग करताना श्रेयस इलेव्हन कणेर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला आपण पाहताय हर्षदा इलेव्हन विरार फाटा. हलक्याच्या हाताने चेंडूला यावेळेला दिशा देण्याचं काम जरूर केलं नव्हतं. बाउन्स मिळाला होता. आदेश पाटील हा चेंडू समजला नाही. अचानक उसळी घेतली आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन शॉट लेगला येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 वर जाऊन पोहोचली गेली. 12च्या सरासरीने चांगली सरासरी आहे, परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 10 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 24 या धावसंख्येवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय। आदरणीय दिलीपजी पाटील समाजसेवक खानिवडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। नेहमीच कॉमेडी विथ कॉमेंट्री ही त्यांची आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते। दोन षटकांचा खेळ झालाय, 24 रन झालेले आहेत। आतापर्यंत जमेची बाजू आहे की दोन्हीही बॅटर खेळपट्टीवर आहेत। यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे येतोय, फेकी करेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल मिळेल। आदेश पाटीलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या श्रेयस 11 कणेर टीमची जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर। संदेश दळवी यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय। एका साइडला प्रदीपजी धोदडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ मालक अतिशय चांगल्या पद्धतीने आपापल्या परीने या खेळाडूंना चांगली ट्रीटमेंट देत असताना फुलटॉस बॉल होता, मात्र कपिलचा हा बॉल ह्या वेळेला कदाचित डीप मध्ये आला आणि असं वाटलं, एका क्षणाला कधी कधी वाटतं की हा बॉल मात्र बिमर असेल, परंतु आदेश पाटील सांगतायत डीआरएस यूज करूया। बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलं डीआरएस आणि या आपण विविन जाधव हे पाहतील की हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे की नो बॉल आहे। आपण पाहतायत VGPL सीझन 5 वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आणि आज चौथ्या दिवसामध्ये डिसिजन पेंडिंग आहे। एक बॉल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1,11,000, द्वितीय पारितोषिक 65,000, 65,000, तृतीय पारितोषिक 35, चतुर्थ पारितोषिक 35, पाचवा आणि सहावा आकर्षक चषक, मालिकावीर सायकल व आकर्षक चषक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत। बॅट आणि आकर्षक चषक उत्कृष्ट बॅटरसाठी आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि आकर्षक ट्रॉफी, शिस्तबद्ध संघासाठी ए गटसाठी आणि बी गटसाठी आकर्षक चषक, बेस्ट कॅप्टन हा सुद्धा अवॉर्ड या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय। उदयोन्मुख खेळाडू त्याच्यासाठी सुद्धा एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच वेगवेगळ्या प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवताय। तिसऱ्या षटकातील पहिला बॉल या स्नो बॉल, भरपूर वेळ घेतला आणि त्यानंतर आपण पाहतायत हा नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय। असं वाटलं होतं की डीप मध्ये बॉल येईल, परंतु 9+1 अशा 2 धावा मिळतील। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अंकित पवार दर्शवतायत 27 रन। फ्री हिटचा बॉल आहे। फ्री हिटचा बॉल लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार आदेश पाटीलच्या बॅट मधून एक क्लास षटकार। थँक्यू। जबरदस्त प्रहार केला होता आदेश पाटीलच्या बॅट मधून, कणखर षटकार आला। ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय। एक रन तर डेफिनेटली मिळेल, परंतु इथे फिल्डिंग खराब, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल। डीप मिड विकेटला भेदून ढिसा क्षेत्ररक्षण, आदेश पाटील इज ऑन फायर, 4 रन। या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आदेश पाटील आपल्या संघाला घेऊन जातोय। श्रेयस 11 कणेर या टीमला 37 या धावसंख्येवर ग्रेट बॅटिंग।
अतिशय चांगली वाखण्याजोगे फलंदाजी, एक चांगली गुड पार्टनरशिप. चांगला बॉल होता, ऑफ साइडला एक्झिक्यूट केलंय. मिडऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 39-38 या धावसंख्येवर 38 बॉल फेकून झाले ते 4. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला मिस्टर आदेश पाटीलने. चांगला फटका खेळला होता. लॉंग ऑफ क्लिअर करणारा मोहित मडवी पाहत राहिले होते त्या बॉलकडे. स्वतः ॲज अ कॅप्टन आहेत सुनील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला ऑन साइडला कडक शॉट, सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले ऋषांकच्या बॅट मधून. षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 44 रन. चव्वेचाळीस रन झालेले आहेत. चांगला बॉल होता, खोलवर बॉल, परफेक्ट यॉर्कर, अतिशय चांगला मारा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली गेली. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. एका साइडला जय हनुमान शिरवली आणि मयंक 11 जांभूळपाडा. चला, दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण जर प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही फॉर्म फिलअप करायचंय, जर नसतील तर तीच टीम राहील आणि टॉस साठी आपण रेडी राहायचंय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण या ऐकूया सागर डीजेला. Thank you. तीन षटकांसाठी 15 मिनिटे तुम्ही यूज केलेली आहेत. आता तुम्हाला 2 षटक ती 10 मिनिटात फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या, अन्यथा सर्कल मध्ये तुम्हाला एक प्लेअर आणावा लागेल. कारण वेळेचं भान वेळोवेळी जाणणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण पाहिलात वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा कोरोनाच्या काळामध्ये किती महाग विकला गेला होता. त्यामुळे वेळेची किंमत ही वेळ आल्यावर समजते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचले गेली.
चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. चला थोडीशी घाई करा, जरा स्पीडअप करा जरा गेम, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. यावेळेला चेंज ऑफ पेस केला होता. बॅक टू द बॉलर जरूर खेळले गेले. सिंगल मेल आधीच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 45 या धावसंख्येवर. सुधीर बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिपची गरज होती आणि ते श्रेयस 11 कणे टीमच्या दोन्ही बॅटरने चांगली पार्टनरशिप केली आणि सलामीवीर म्हणून आदेश पाटीलने आतापर्यंत जोमाने खेळ केलाय. संघाची धावसंख्या 45. अप्रतिम ऑन दी टोस, बॅकफुटला गेले. बॅटचा फेस ओपन करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय वाऱ्याच्या झोतावर. षटकाराकरिता परेश खिरकिरे यांच्या स्वागतासाठी 6. व्हॉट शॉट, क्लास टायमिंग. बॉडमॅनचा खूप चांगला वापर ऋषांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि तशाच त्या बॉलवर प्रत्युत्तर देण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू पाहायला मिळतोय. ऋषांक चौथ्या षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. स्लोवर वन चेंडू होता. हा बॉल मोहित मडवीचा, कोणती धाव येत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा केला गेला होता. संजय भोईर एक चाणाक्ष विकेट किपर आहेत. बॅकअप चांगला मिळाला, कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 51 रन्स. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर लगेच सांगितलं की आम्ही फिल्डिंग स्वीकारू. हर्षद 11 विरार फाडा या टीमच्या माध्यमातून यस 51. काही शंका. चौथ्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. 2-2 स्कोरर आहेत, त्यामुळे एक स्कोररची मिस्टेक झाल्यानंतर दुसरा स्कोरर आपण कव्हर करतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज या वेळेला फसेल. कॉट अँड बोल्ड. मोहित मडवी कोणती चुकी करणार नाही. ब्रँड आहे चांदीपचा. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. चौथ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचली गेली. टेनिस बॉल क्रिकेट 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. खऱ्या अर्थानं आज टेनिस बॉल क्रिकेटकडे एक व्यावसायिक खेळाडू म्हणून बनण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच पाहायला मिळतो. परंतु आपला नोकरी धंदा सांभाळून आपण क्रिकेटचा छंद जोपासला पाहिजे. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना प्रथमतः अभ्यासाचा छंद असावा, क्रिकेटचा छंद हा सुद्धा असावा, परंतु तो नंतर असावा. आपल्या अभ्यासाच्या वेळेमध्ये अभ्यास करावा, क्रिकेटच्या वेळेमध्ये क्रिकेट खेळावं. या गोष्टी खूप मायने राखतात. स्लोवर वन चेंडू होता. कालच्या दिवसातली रोहित किनीची आठवण झाली या बॉलवर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 51. 51 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. कालच्या दिवसात रोहित किनीने जी गोलंदाजी केली होती जयेश किनीच्या विरोधात, त्या अशाच प्रकारचे स्लोवर वन चेंडू फेकले गेले होते. एक वेगळ्याच पद्धतीने जसं प्रॅक्टिसला आपण चेंडू मात्र डिलिव्हर करतो. 51 रन्स 4 षटकांच्या समाप्ती अखेर आदेश पाटील आतापर्यंत तग लावून राहिलाय. ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय आणि बाकी सिंगल आपण पाहू शकतायत. धावांचा वेग वाढत असताना 51 रन. 22 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो आदेश पाटील. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका, फक्त तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी राहिलाय याची दखल घ्यायची. स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला स्ट्रिक्टली रूल्स असतात. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक आपण पाहिलं असेल, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 ते 3 संघांना सर्कल मध्ये पॅनलाइजला सामोरे जावं लागलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या स्टेजला जर आपण ते रूल्स फॉलो केले जातात तर आपण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हे रूल्स फॉलो केले पाहिजेत. ही स्पर्धा पार पाडली. 51 बाईक आणि 2 4 व्हीलर आपण पाहिल्या होत्या. अशी एक मोठी स्पर्धा आपण पाहू शकलात मानकोलीच्या मैदानात. संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर.
निलेश शेका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. प्रतिस्पर्धी संघ जांभूळपाडा जिग्नेश किनी हळूहळू मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्टंट अँड डिलिव्हरी शॉट. क्या बात है आदेश पाटील. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 58 धावा. 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 57 धावा 57. सागरच्या पहिल्याच बॉलवर ओरपीच चेंडू होता. संजय भोईर येत आहेत. काहीतरी या अपकमिंग यंग टॅलेंटला जरूर कानमंत्र देत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांचं ऐकायला हवं. जेव्हा सिनियर खेळाडूंनी भरपूर उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिले तर त्यांचं तुम्हाला ऐकणं गरजेची गोष्ट आहे. चांगलं की वाईट हे तुमच्यावर डिपेंड असतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कानमंत्र उपयोगात आणलाय. सुनील येतोय झेल खाली परंतु इथे कॅच ड्राफ्ट. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने मोहित मडवीने चेंडूला आतमध्ये ढकललं आणि इथून आपण पाहतायत चांगली फिल्डिंग. नासिर शेठ साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सेफ आहे. साठ रन झालेले आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मोहित मडवी आता स्वतः येत आहेत. कॅच कॅरी करतील का. वॉट अ कॅच. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेच तर मागचा खेळाडू शाना होतोय. मॅग्निफिसंट कॅच. जनाब नासिर भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नासिर भाई शेठ आपका तहे दिल से स्वागत करते हैं. आप आए बाहर आई इस प्रतियोगिता में 4 चांद लग गए. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 60 धावा झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला फटका खेळला होता यज्ञेश पाटील. आपण पाहिलं आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तुषार किनी. वैभव बनसोडे यांच्याकडून आपण पाहतायत प्राइज लागले गेले. जर तुषार किनीने 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. सागर काहीतरी कानमंत्र दिला संजय भोईर यांनी आणि त्या परिपूर्ण कानमंत्राचा उपयोग झाला. सरळ बॅटचा वापर केलाय. फोर्स केलाय. या बॉलला वैभव पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 61 या धावसंख्येवर. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार आणि शानदार उत्कृष्ट दर्जाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. सागरचा पुढील बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथून अप्रतिम चांगला फटका खेळला गेलाय. ऑफ साइडला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 63. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बॉल साठी 1 मिनिटाचा अवधी राहिलाय. म्हणजेच ते कव्हर करत असताना टायमिंग. चांगला बॉल होता. बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून जातोय. परंतु इथून मात्र पंच तटस्थ आहेत. सांगतायत सक्षम आहेत त्या ठिकाणी की वाईट बॉल आहे. आणि इथून आपण पाहिलं तर वाईट बॉल. आणि यस पंचांकडे तुम्ही डीआरएस मागा. पंच मात्र आमच्याकडे रेफर करतील. डायरेक्ट तुम्ही मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये डीआरएस मागू नका. पंचांना जे ऑफिशियली ऑथॉरिटी आहे. धन्यवाद मोहित. या आपण डीआरएस चेक करूया. रिव्ह्यू
वाईट बॉल रिव्ह्यू फेल्ड. चला त्वरित मात्र यावेळेला हा बॉल हाताळायचा आहे. तुमच्याकडे फक्त 30 सेकंद राहिलेत, लक्षात घ्या. 30 सेकंदाच्या वरती जर झालं तर इथे तुम्हाला एक प्लेअर सर्कल मध्ये घ्यावं लागेल, याची दखल घ्यायची. ऑलमोस्ट 24.5 मिनिटे यावेळेला घेतलेले आहेत. आदेश पाटील पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सागरचा हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहत आहेत. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 66 धावा. पुढील बॉल सागर, चांगला बॉल, घुटना टेक और सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. विवेक राजदान यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर मॅग्निफिसंट टायमिंग, क्लास. सरळ चेंडूला फेकून दिला इनटू द स्टँड. मॅग्निफिसंट बॅटिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. VGPL षटकार 6. या षटकारासहित श्रेयस 11 कणेर टीम जाऊन पोहोचते फलकावर. 72 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 72 लॉस ऑफ 3 विकेट. 72 ला 3 श्रेयस 11 कणेर टीम. थँक्यू व्हेरी मच नासिरभाई शेठ, आपण आलात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. आप आए बाहर आई इस टूर्नामेंट में, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. शेवटचा आणि अंतिम षटक. 25 मिनिटांचा अवधी घेतला 5 षटकांमध्ये. परफेक्ट मिनिटे लागली शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मोहित मडवी, चांगला बॉल होता. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॅटचं टॉप एज आणि यावेळेला कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच. सूर्याची प्रखर किरणे ही डोळ्यावर येत असताना तरी सुद्धा जिद्दीने हा झेल टिपला गेला. ग्रेट कॅच, कॅच ऑफ द क्वालिटी. आदेश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट, गॉन. म्हणून मी नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असतील त्यावेळेला गॉगल आणि कॅपचा वापर करा. तो साधा गॉगल असेल तरी सुद्धा आपल्या डोळ्याला तो सेफ्टी आहे. अशा वेळेला 1 बॉल 2 रन 3 रनची आवश्यकता असेल आणि अशा वेळेला सूर्याची प्रखर किरणे जर डोळ्यावर आली आणि तो जर झेल सुटला तर त्याचा परिणाम, दुष्परिणाम तुम्हाला सोसावा लागतो. असं विचार करू नका की आपण गॉगल आणि कॅप आणि ड्रेस कोटिंग खूप चांगली घातली म्हणून स्टाईल मारतोय हे असं लोक म्हणतील. परंतु लोकांकडे पाहू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आपल्यासाठी आपल्याला काय पुरेशी गोष्ट आहे याचा विचार करा. कारण कधी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, कधी तुमची निंदा करतील, कधी तुमच्याकडे बोट दाखवतील, कधी तुमच्याकडे प्रशंसा करतील. म्हणून म्हणतात ना, जब तक जिंदा है तब तक निंदा है. म्हणून त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष न देताना आपल्याला काय हवंय या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 72 धावा झालेत. यावेळेला चेंडू सरळ निघून जाईल. चांगली फिल्डिंग, फेकी मात्र फास्ट झाली होती. रॉकेट प्रमाणे फेकी झाली होती. बाईकच्या स्वरूपात साजिद लालासर यावेळेला दर्शवत असताना वैभव बनसोडे यांच्याकडून तुषार किनी यांनी 2 बॉलवर 2 षटकार जर मारले तर डेफिनेटली 5-0-0 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 73. 73 रन. बॉल फेकून झाले 2. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. हर्षदा 11 विरार फाडा टीम थोडीशी यावेळेला जरूर नामुष्की ओढवले गेले, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्यामुळे हार जीत हे 2 शब्द तुम्हाला पचवायचेच आहेत. अप्रतिम चांगला फटका होता. ऑन द राईज खेळला गेला. ऑन दी अप जमिनी लगत चेंडू यावेळेला ढुंडो रे साजना. मात्र चेंडू शोधत बसले आणि त्याचा बेनिफिट मिळाला दोन्हीही बॅटरला.
काय चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळाला. आखो का नजारा समजणे वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देत असताना आपणी लवतेनी लवते 2 धावा परिपूर्णतः पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावर 75 धावा 75. बॉल फेकून झाले 3. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. मोहित मडवी उलटॉस बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहतायत बॅट्स टॉप एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. DRS या वेळेला यूज केला गेलाय कारण एक पेंडिंग राहिला होता, त्यांचा एक्सटेंड झाला होता आणि त्यामुळे आपण हा DRS रिव्ह्यू चेक करूया. नो बॉल आहे की नाही कमरेच्या वरती याचं मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंत आपण पाहतायत फेअर डिलिव्हरी. विकेट डाऊन. तुषार किनीला परतावं लागेल. विकी बादाळीला आपण पाहतायत एका साईडला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 बॉलचा एकंदरीत 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. चला मयंक 11 जांभूळपाडा टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर मोहित मडवी. अतिशय नवतरुण उभारता सितारा खेळाडू आहे. चांगला बॉल. खूप वेगवान बॉल होता. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. ऑलरेडी रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. फक्त अंपायर कॉल असेल त्या ठिकाणी या 2 बॉलवर, म्हणजेच आता शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 75. 75 धावा. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा ह्या वेळेला पाहतायत विकेट डाऊन. शेवटच्या बॉलवर संजय भोईरची जबरदस्त विकेट किपिंग राहिली. 6 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 75 वर जाऊन पोहोचली गेली. 76 धावांचं टार्गेट श्रेयस 11 कनेर टीमने हर्षदा 11 विरार फाटा या टीम समोर ठेवण्यात आलंय. या आपण जाऊया टॉसच्या दिशेने. या ठिकाणी टॉसची प्रक्रिया त्वरित आपण करूया आणि फिल्डिंग लगेच सजून घ्या. श्रेयस 11 कनेर टीम 2 बॅटर तयारीनिशी राहायचंय. हर्षदा 11 विरार फाटा टीम. या संजयची गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. यस कुंदन त्या ठिकाणी येत आहेत. निलेश शेखा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम निलेश शेखा, आपलं सहर्ष स्वागत आहे. या संजयची गरज साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करावा. हेड अँड टेल. कुंदन मालवीला आपण पाहतायत. नुकतंच त्यांनी स्पोर्ट्सचं शॉप सुद्धा ओपन केलेलं आहे. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या करिअर मध्ये. आपण कॉइन स्पिन करूया. तेल. यस संजयची गरज साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. वेलकम साई रावते, आपलं स्वागत आहे. तर निलेश, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. गेल्या मॅच आता नितीन सोमनने जी बॅटिंग केली होती, क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. ॲज अ प्लेयर, ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही त्याचं कौतुक आणि टीमचं कौतुक कसं करतील? ॲज अ प्लेअर म्हणून त्याच्यावर खूप मोठी धुरा आहे आणि त्यांनी ती दोन्ही मॅचला पूर्णपणे सार्थक केलेली आहे. ॲक्च्युली त्याच्यावर यावर्षी त्याचा चांगला परफॉर्मन्स आहे आणि त्या परफॉर्मन्सचा फायदा आम्हाला गावाच्या टीमला सुद्धा होता आणि या टीमला सुद्धा होत आहे. नक्कीच पहिले 2 षटक मोस्टली जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत त्या 2 षटकांमध्ये काय टार्गेट असेल की कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा एक हेतू असेल? त्या 2 षटकामध्ये 20च्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आमचा जो फर्स्ट मॅचला विशाल पाटील आडणे गावचा प्लेअर ज्याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये, तो काही कारणास्तव त्याच्या एज्युकेशन संदर्भात थोडा उशीर झाला. तो आता आमच्यासाठी, आमच्या गावच्या टीमसाठी आता तो आलाय आणि त्याचा फायदा नक्की टीमला होईल.
नक्कीच ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत आपण. नक्की नक्की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा. नक्कीच थँक्यू व्हेरी मच निलेशजी. यावेळेला कुंदन जर आपण टॉस जिंकला असता गेल्या मॅच मध्ये थोडीफार कुठेतरी चुकामुक झाली, चुका झाल्या, सुधारण्याचा प्रयत्न असेल, आता स्ट्रॅटेजी काय आखली गेली? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. आमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे, फक्त बॅटिंगला जे प्लेयर उतरले त्यांचा क्रम चेंज करायला पाहिजे होता. नक्कीच थँक्यू व्हेरी मच कुंदन. ऑल द बेस्ट असेल तर दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. संजयजी गरज साहेब एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांच्या गावाची जबाबदारी गेली कित्येक वर्ष ते सांभाळतात, त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी झाला आपण पाहिला. जय हनुमान शिरवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ किल्टन वाडा. अर्थातच आपण पाहत आहेत मिस्टर अक्षयजी पांडव, या त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आणि तेवढंच काटेकोरपणे केले गेलेलं नियोजन. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं, ज्याला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आजचा 4था दिवस आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 76 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि या 76 धावसंख्येला धाफलकावर लावण्याकरता 2 बिनीचे शिलेदार जे मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलेत. ओपन करण्याकरता वैभव आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर अंकित जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर ऋषांक. पहिल्या ओव्हर करता बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 76 धावसंख्येचं लक्ष्य आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र पहिलाच बॉल हवेमध्ये संधी आहे विकेटची. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि इथे त्यानं चुकी केली. अखेरच्या क्षणी त्याच्या हातातनं चेंडू निसटला आणि तिथे 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन ते आपल्याला पाहायला मिळालं. झेलवर गेला होता, चेंडू हातामध्ये पडलाही होता, मात्र उंजळीमध्ये आल्यानंतर ती उंजळ बंद करताना चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्यावर 2 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र पायावरचा चेंडू तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत आणि तिथे हिट विकेट झालाय खेळाडू. हा तिथे पंचही संभ्रमामध्ये येत की फलंदाज रिटर्न चालला. हिट विकेट झालाय. हिट विकेटच्या माध्यमातून माघारी यावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. थँक्यू. बॅकफुटला जाऊन मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तिथे तो डिसिजन फसलेला आपल्याला पाहायला मिळतो. डिसिजन जेव्हा तुमचे चुकतात तेव्हा मग त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागतं. एक विषय मागच्या काही दिवसांमध्ये खूप चर्चेचा राहिला डिसिजनच्या बद्दल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बिटवीन द गॅप जस्ट शॉट की डायरेक्टली. तिथे दोन्ही हात आकाशात आहेत म्हणजे बॉल डायरेक्टली सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6.
या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 3 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक तो खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल जर आपण पाहिला तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती तुम्हाला करावी लागेल, कारण तुम्ही 12 रन पर ओव्हरच्या सरासरीनं जरी धावा फलकावर जोडल्या असतील 12.50 ते डिफेंड करणं तेही तेवढंच जिकरीचं आहे. आणि यावेळेस संजय सारख्या खेळाडूला तुम्ही बॉडी लाईनवर या पद्धतीने चेंडू द्याल तर मग त्याचं भुगतान मैदानात तुम्हाला सातत्यपूर्ण करावं लागेल. यावेळेस एक अप्रतिम फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार. पाच चेंडूचा खेळ झाला आणि या 5 चेंडू नंतर धावफलकावर 14 धावा लागल्या गेल्यात. सुरुवात अगदी दमदार, योग्य त्याची एक हिट विकेटचा खेळाडू तो जरी बाद झाला असला तरी 14 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले. डबल करता इथे कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा. तिसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि वेगानं या 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावा संख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली. तिथे पंच ओव्हरचा इशारा करतायत. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या, ज्यामुळे धावा संख्या जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आतापर्यंत. सुरुवात अगदी योग्य तऱ्हेने झालेली आपण मैदानाच्या आतनं पाहतोय आणि हीच सुरुवात गरजेची होती. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. चेक केलं जात आहे की ती बाउंड्री आहे की नाही ते चेक केलं जाईल. तीन धावा आहेत. या 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ते एकंदर 17 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याची छिडकाणी करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पंकज आलाय. पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने त्यानं जरूर हाताळला. संजय वैयक्तिक इनिंग जर आपण पाहिली तर आतापर्यंत 15 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र कट केला इनफिल्डच्या वरनं. थांबवणं कठीण. आउटफील्ड फास्ट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 21 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा बिटवीन द गॅप. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड फलंदाजी सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहतोय. ऑन मेरिट जबरदस्त फलंदाजी. आपला एक्सपिरियन्स आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून शेअर करत असताना अगदी अप्रतिम खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संजय लाजवाब बॅटिंग सध्या संजयची आपण मैदानाच्या आतनं अनुभवतोय. अप्रतिम फटकेबाजी. तिथे आपल्याला तंत्रशुद्धतेची ती फलंदाजी मैदानाच्या आतनं जरूर अनुभवायला मिळते. अगदी क्वालिटी फटके तो सध्या मैदानाच्या आतनं खेळत असताना आपण पाहताय.
या ओव्हरचा आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 25 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरच्या 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 चेंडूवर कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं साकारला जाईल. यावेळेस मात्र फटका फसलाय. कॅच महत्वाचा. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जीवनदान आयुष्यमान भव हा इशारा तिथे मैदानाच्या आतनं आलाय. संजय जो विध्वंसक आहे, विस्फोटक आहे, जो चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करतोय त्याला तुम्ही जीवनदान देताय. मात्र म्हणजे तुम्ही ही मॅच स्वतःहून खराब करताय असं म्हणायला हरकत नाही. सहज सोपा साधा चान्स होता. हो जास्त एफर्ट लावायचे नव्हते. आपल्या उभ्या जागेवर फक्त जज करून त्या बॉलला उंजळीमध्ये समाविष्ट करायचं होतं. मात्र त्यामध्ये चुकी होतीये. पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाज पंकज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्याच्या विरोधामध्ये. बिटवीन द गॅप वेगानं चाललाय. बॉल सीमारेषेचा वेध घेत आणि निघून जाईल सरळ जय हनुमान शिरवलीच्या तंबूमध्ये. सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील पुनश्च एकदा 4. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवर काहीतरी मिळवण्याचा मनसुबा जो फलंदाजांनी इथे दर्शवलाय ना तो अगदी योग्य आहे. कारण तुम्हाला 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत मॅन्डेटरीच्या षटकात ज्या धावा मॅच मध्ये येणं गरजेचं आहे त्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 30 धावा या 11 बॉल मध्ये आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्या. त्यावेळेस मात्र हा फटका लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत मिसफिल्ड फंबल झालाय पुन्हा एकदा 2 धावा. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा विचाराधीन असेल. इथे निश्चित चुका होत आहेत. हर्षदा 11 विरार फाटाच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम श्रेयस 11 कनेरचा श्रेयस 11 कनेर मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं त्यांच्याकडनं चुका होत आहेत आणि या चुका त्यांच्या टीमला परवडणाऱ्या निश्चित नसतील. कारण संजय सारख्या महत्वाच्या बॅटरला त्यांनी जीवनदान दिलंय आणि ते जीवनदान देताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा या राफलकावर लागल्यात. म्हणजे इथनं येणारे 24 चेंडू आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 44 धावसंख्येचं लक्ष आहे. कारण 75 लागल्यात पूर्वार्धामध्ये 76चं लक्ष आहे. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगती पथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रुशांक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुशांकला जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती आणि ज्या पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला होता. 17 धावा त्याच्या विरोधामध्ये धावफलकावर जोडल्या गेल्या होत्या. त्याच रुशांकच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीमने विश्वास दर्शवलाय. गोलंदाजी करण्याकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. बघूया ही जबाबदारी तो कशा पद्धतीने पार पाडेल, कशा पद्धतीने या धावा तो धावफलकावर रोखण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे संजयच्या बॅटमधनं. बॉल चाललाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर. सीमा रेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संजयला जे जीवनदान दिलंय त्या जीवनदानानंतर अगदी अप्रतिम खेळ तो मैदानाच्या आतनं साकारतोय. कारण वैयक्तिक त्याची इनिंग आतापर्यंत आपण जर पाहिली तर ती जवळपास 30 धावसंख्या 9 चेंडू आणि 30 धावांवर सध्या तो मैदानाच्या आतनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. पुढे एकदा हवा दिली आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. संजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि हे वादळ गोलंदाजांना नामशेष करण्याचा प्रयत्न करतंय आणि आतापर्यंत खूप चांगलं यश त्यामध्ये त्याला मिळालंय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या
जर आपण पाहिली तर ही धावसंख्या धावफलकावर धावून पोहोचते एकंदर 44. 44 ऑन बोर्ड. 44 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय, त्यावरच आपण मॅच सुरू करू. थोडासा दूर चेंडू मारला गेला होता, त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर थोडासा व्यत्यय, थोडासा संत गतीने मॅच पुन्हा एकदा सुरू होते. बॅक टू बॅक 2 आलेत. संजय इथे आणखी किती चांगले फटके मैदानात खेळेल त्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. ऋषांक आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चांगला फटका, खोलो टप्प्याचा बॉल होता, त्याला बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल वर त्याला समाधान मानावं लागेल. सिंगल ही इथे महत्वाचे आहेत ते संजयला ठाऊक आहे आणि त्यामुळे जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेतोय. एक चांगली इनिंग आपल्या टीम करता मैदानाच्या आतनं पेशकश करत असताना तो आपण सध्या मैदानात पाहताय. याच पद्धतीची इनिंग जर तो पेशकश करत राहिला तर मग ही मॅच संपायला 6 षटकं लागतील असं मला वाटत नाही. यावेळेस मात्र फटका फसला, थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. हाफ हार्टेड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, अगदी त्या पद्धतीने हा फटका. पहिल्यांदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अचानक मतपरिवर्तन आणि तदनंतर मग जर आपण पाहिलं तर एक सिंगल कडे लक्ष केंद्रित केलं. या पद्धतीच्या फटक्यांमध्ये जोखीम असते, तुमची विकेट जाण्याचे सर्वाधिक चान्सेस असतात. या पद्धतीचे फटके जेव्हा खेळले जातात, 1 रनच्या मदतीने धावसंख्या 46 वर. यावेळेस मात्र तिथे फटका तर हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर आहे आणि चांगला निर्णय घेतला तिथे त्यानं. बॉलला स्टॉप करणं योग्य संबोधलं, चेंडूला 1 बाउन्सनं हातामध्ये समाविष्ट केलं. 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जात आहेत. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. 48 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण आतापर्यंत पाहतोय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला अजूनही शिल्लक आहे. इथे निश्चित टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम. श्रेयस 11 कनेर त्यांच्याकरता अडचणी आहेत आणि त्यामध्ये आणखी वाढ. 1 बाउन्स, बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. चौकार.
3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 52 धावा धावफलकावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू इथनं शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 24 धावा या मॅचला जिंकण्याकरता संजयला जे एक जीवनदान दिले गेलं ते जीवनदान खूप जास्त महागडं ठरलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण या मॅच मधला सर्वात महत्वाचा खेळाडू संजय राहिला, ज्यानं आतापर्यंत 4 षटकार 3 चौकार या डावामध्ये खेचलेत. आणि तुषार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि त्यानं जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली, वैभव बनसोड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथे अगदी तशाच कामगिरीची गरज आहे, कारण 18 चेंडू आणि 24 धावा या मैदानाची भौगोलिक परिस्थिती किंवा इथे आतापर्यंत या विकेटनं ज्या पद्धतीने रन्स बहाल केलेत त्यावरनं खूप जास्त कठीण आहे असं म्हणता येणार नाही. मात्र विकेट तो एक चांगला पर्याय असू शकतो. त्या जर तुम्ही इथनं मिळवल्या तर मग या मॅच मध्ये जागा निर्माण करता येऊ शकते आणि तोच प्रयत्न तुषारला मैदानाच्या आतनं करावा लागेल. तुषार गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. त्याला हुशारवाली कामगिरी मैदानात करावी लागेल. इथे पहिलाच रिव्हर्स त्याच्या विरोधामध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या भेटीला, चेंडू निघून गेलाय. पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. चौकारानं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 56-56. छप्पन्न धावा दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं आपण जरूर पाहत आहे. दोन्ही फलंदाज आक्रमकतेने खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या जवळपासनं खेळायचा होता. पॉइंट मध्ये जोपर्यंत बॉलला उचललं तिथे आदेशने 1 रन धाफलकावर जोडली गेली. ज्या एक नाही तिथे रन नाही घेतले, एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 56 वर धावसंख्या स्थिर आहे. तुषार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, मात्र यावेळेस बॉल ज्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता तिथे गेला नाही. मात्र 1 रन निश्चित देऊन जाईल. ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 57 या आकड्यावर विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पार. चौकार. गोलंदाजी बरोबर खेळ नाही, सध्या खेळवाड सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजाची जमके पिटाई आपण जी म्हणतो ना ती मैदानाच्या आतनं सुरू आहे. इथे 75 काय या पद्धतीने गोलंदाजी होत राहिली तर 90-95 धावा ही धावफलकावरनं सहजतेने जोडल्या जातील अशी परिस्थिती आहे सध्या गोलंदाजीची. अगदी सहजतेने आक्रमण ते त्यांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतनं सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा खाली क्षेत्रामधनं इंटेलिजंट लाजवाब प्रत्येक प्रेक्षकाला हवीशी आणि पाहावीशी वाटणारी फलंदाजी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावा कंप्लीट केल्यात. आपलं अर्धशतक इथे कंप्लीट केलंय. वाह, लाजवाब इनिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघा, ज्या मातीने आम्हाला ओळख दिली त्या मातीला नतमस्तक होत असताना तिथे संजय मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. आणि तदनंतर ज्या हत्यारानं आम्हाला घडवलं त्या बॅटला एक गोड चुंबन त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळला. सॉफ्ट हँडलचा वापर केला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा इथे धावफलकाला जोडल्या गेल्या. ज्या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 67 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आव्हान खूप सोपं झालंय. येणारे 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. रन रेट सुधारित करण्याची एक नामी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 12 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये विजयाकरता 9 धावसंख्येची गरज.
बिलकुल एकतर्फी करून टाकला या मॅचला. ज्या पद्धतीने बॅटिंग केली संजयनं, सलग 3 चौकार या डावामध्ये पाहायला मिळाले, 4 गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. अगदी विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज त्याच्या फलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतो. एकंदर त्यानं जर आपण पाहिलं तर 16 चेंडू त्यानं फेस केले आणि या 16 चेंडू मध्ये 53 धावा त्यानं धाफलकावर जोडल्या. अगदी अप्रतिम असा परफॉर्म त्याच्याकडनं पाहायला मिळाला. विकेट हातामध्ये येत आणि 12 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज अंकित आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर विवेक आलाय. विवेकला आपली विवेक बुद्धी वापरून अगदी कौशल्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. अचूक टप्प्याचा वेध घेत त्याला हा चांगला मारा मैदानातनं हाताळावा लागेल. इथे बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि फक्त सिंगल मिळावी या उद्दिष्टानं चेंडूला खेळलं आणि एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 68 या आकड्यावर. आव्हान खूप सोपं झालंय कारण इथनं 8 धावा ज्या 11 बॉल मध्ये विजयाकरता बनवायच्या आहेत. आतापर्यंत अगदी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने खेळला, मिड विकेट मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव जी धाफलकावर जोडली जाईल. बॉलला उंच हवेतनं उडवायचं होतं, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, मात्र प्रत्येक वेळी तुम्हाला हवं तसंच होतं तर मग क्रिकेटच्या खेळाची मजा ती काय. या खेळामध्ये तुमच्या मनाविरुद्ध खूप वेळा सिच्युएशन निर्माण होतात आणि मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगला खेळ करून विजय साकारा करावा लागतो किंवा एक चांगली इनिंग पेशकश करावी लागते. म्हणून तर या खेळाची एक वेगळी मजा आहे. आदिती 11चे विकासजी हिंगवले यांच्या माध्यमातून जे अर्धशतक कंप्लीट केलं संजयने त्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. विकासजी हिंगवले यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 धावा धाफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा जोरकस खेळला. एक सिंगल तिथे जरूर मिळवली आहे. डबल करता कॉलिंग आहे. वेगाने पुढे सरकार असताना तिथे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेकरता जायचा संजयचा मनसुबा जरूर होता, मात्र तिथे साथीदाराचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे 2 धावा आल्या. ज्या 2च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 73 या आकड्यावर. 8 बॉल आणि विजयाकरता 3ची गरज आहे. मैदानामध्ये एक वेगवान वाऱ्याची झुळूक आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय कारण आता फक्त 3 धावसंख्येची गरज आहे आणि इथे निश्चित रन रेट सुधारित करण्याचा प्रयत्न करू शकते टीम हर्षदा 11 विरार फाटा. यावेळेचा बॉल ऑफ्टमवरनं सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे आणि बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानात होईल. काय याच बॉलवर या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न केला जाईल की शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅचला नेलं जाईल. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. एक सिंगल ती इथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 74. येणारे 6 चेंडू आणि विजया करता 2 धावसंख्येची गरज. बघूया 6 चेंडू मध्ये 2 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील की त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस 11 कनेर कडनं. श्रेयस 11 कनेर आणि आदिती 11 विरार फाटा या 2 टीम मध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहतोय आणि खूप चांगला परफॉर्म संजयने या मॅच मध्ये दिलाय. अगदी दमदार बॅटिंग करत असताना तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी ऑन मेरिट बॅटिंग ज्याला आपण म्हणतो ना, चेंडूच्या मेरिट नुसार जी तंत्रशुद्धतेची फटकेबाजी असते ना ती करताना तो पाहायला मिळाला. कुठेही अक्रॉस द लाईन किंवा आडव्या पट्ट्याचा जास्तीत जास्त वापर जो सातत्यानं आपल्याला क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो त्याचा अवलंब केला नाही. अगदी जे जुनं जाणतं पारंपरिक क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ना की ऑफ्टमच्या बाहेर मिळालं तर मग कव्हर फाडा, एक्स्ट्रा कव्हरकडे खेळा, कट चे फटके खेळा, ते खेळताना तो पाहायला मिळाला. आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर
धावसंख्या 74 या आकड्यापर्यंत अगदी सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचली. इथनं विजयाकरता जर आपण पाहिलं तर 2 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाज सुधीर. पहिला बॉल कट केलाय आणि तो चाललाय सीमा पार. खेल खल्लास इथे विजयी होतीये टीम हर्षदा 11 विरार फाटा. हर्षदा 11 विरार फाटा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम श्रेयस 11 कनेर. चांगला खेळ दाखवला या मॅच मध्ये, मात्र हर्षदा 11 ची फलंदाजी दर्जेदार राहिली. तुमच्याकडनं सुटलेला तो संजयचा झेल तो नेहमी आजचा संपूर्ण दिवस तुमच्या लक्षामध्ये राहील आणि इथे विजय साकारलाय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यानं अर्धशतकीय आणि विध्वंसक अंदाजाची फलंदाजी मैदानात साकारली तो संजय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या